शेतकऱ्यांनी नुसतं बघून व्हिडिओ बघून किंवा कोणाचं तरी ऐकून करू नये, प्रत्यक्षात यावं, बागा बघाव्या, शेतकऱ्याचा चांगला वाईट अनुभव घ्यावा, ह्याच्यामध्ये त्याचे काय ते तोटे काय आहेत, फायदे काय आहेत, प्लस मायनस म्हणतोय आपण, ते बघून करावं. त्यांची जमीन पाणी ह्या सगळ्याचं अभ्यास करून केला, मार्गदर्शन प्रॉपर घेतलं त्यांनी तर निश्चित फायद्यात ही शेती राहतेच राहते. त्यामुळे उगाच बोलून ऐकून बघून नुसतं यूट्यूबवरती तुम्ही आंधळा विश्वास ठेवू नये, येऊन प्रत्यक्षात पाहावं आणि मग त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा. घाडगे साहेबांचं सगळं तुम्हाला एकदम जेन्युइन आहे, त्यांचं कुठलंही तुम्हाला फसवणूक कधीच होणार नाही त्यांच्यावर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शिरबावी या ठिकाणी पंढरी फार्म या नर्सरीवर आलेलो आहे. तर मित्रांनो, हे जे शेतकरी आहेत हे काही कोल्हापूर भागातून आलेत, काही पुणे भागातून आलेत. तर यांनी शिवाजी घाडगे म्हणजे या नर्सरीचे ओनर जे आहेत त्यांचे रेड डायमंडचा प्लॉट पण व्हिजिट केलेला आहे आणि ते आता नर्सरीवर आलेत. तर त्यांना बाग कशी वाटली आणि रोपे कशी वाटली, त्यांना माहिती कुठून मिळाली, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या पहिल्यांदा. मी सत्यजित देसाई. मी इकडे घाडगे साहेबांच्या नर्सरीला सुरुवातीपासून आम्ही कन्सल्टिंग करतो, आपली ट्रीटमेंट आहे त्यांना आणि त्याप्रमाणे त्यांची जेवढं काय आम्ही टार्गेट ठेवलेलो त्यांच्या ह्याच्यामध्ये तेवढं टनेज त्यांनी केलेलं आहे. तेवढ्या क्वालिटीनं त्यांचे उत्पादन पण छान प्रकारे झालेलं आहे. तर असेच बघण्यासाठी इथं आमचे रिलेटिव्ह आहेत, बाहेरनं पाहुणे पण आलेले आहेत. तर हे पुण्याचे लावड साहेब आहेत, हे गडिंग्लजचे भोईटे साहेब आहेत, हे कोल्हापूरचे चित्रुक साहेब आहेत. यांना रेड डायमंडची रोपं हवी आहेत. यांची बाग बघून तुम्हाला कसं वाटलं? बाग फार उत्कृष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला येऊन खायला पेरूसुद्धा त्यातला दिला आणि फळ फार सुंदर आहे आणि बागेची परिस्थिती बघितल्यानंतर एकदम बाग प्रभाव म्हणजे समाधान झालेलं आहे. मी आता रोपं हे बुक करणार रोपं नेण्याच्या दृष्टीनेच आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला शक्यतो रेड डायमंडच पाहिजे. आवडली बाग, आवडली, छान आहे, उत्पन्न चांगलं आहे, पेरू चव पण चांगली आहे. एकंदरीत आम्ही समाधान आहे यांच्या नर्सरीबद्दल. आता हे रोपं थोडी घेऊन जाणार आहे. ओके, तुम्हाला कसं वाटतं? हो, आम्ही सुद्धा बाग पाहिली वगैरे. झाडांची ग्रोथ किंवा चांगली वाढलेली आहे, व्यवस्थित आहे चांगली आणि उत्पादनही त्यांनी भरपूर काढलेलं आहे. त्यांनी म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त आणि लाखामध्येच उत्पन्न काढलेलं आहे पर एकर असं. तरी तुम्ही शिवाजी घाडगे साहेबांना संपर्क करून त्यांचे रोपांपासून विक्रीपर्यंत सर्व तुम्हाला ट्रीटमेंटपासून सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला नियोजन मिळेल की जेणेकरून बाग फेल गेली, ह्या अडचणी आल्या, सर्व अडचणींवर मात करून त्यांनी जसं यशस्वी पद्धतीने इथं बाग आणलेली आहे. त्यांनी बोरीमध्ये पण त्यांचं काम मोठं आहे, नुसतं हेच नाही, बोरीचं पण तुम्हाला यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ आहेत पाहायला मिळतील, तुम्हाला भरपूर जणांनी पाहिले पण असतील. तर त्यांचं स्वतःचं काम म्हणजे स्वतःचा व्यवसाय सांभाळत अतिशय उत्तम प्रकारे ते शेती करतात. तरी तुम्ही किती दिवस झालं त्यांच्या संपर्कात आहे? आता आम्ही गेले 1 वर्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं म्हणजे आम्ही जसं प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी वेळच्या वेळेला डोसिंग फवारण्या वगैरे वेळच्या वेळेला कामं केल्यामुळं त्यांचं अतिशय म्हणजे 1 नंबर काम त्यांचं शेतीमध्ये असल्यामुळे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आणि फायदेशीर उत्पन्न कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न केलेलं आहे त्यांनी. आता तुम्ही म्हणला तुम्ही कन्सल्टिंगचं काम बघताय, तरी मला सांगा रोप निवड करताना वगैरे काय रोपात बघितलं पाहिजे का असं? हां, रोपं निवड करताना जे खात्रीशीर असे घाडगे साहेबांच्या सारखे पंढरी नर्सरी फार्म आहे अशांच्याकडूनच रोपं घ्या, येऊन इथं स्वतः पहा आणि मग व्हेरिफिकेशन करून बागा बघा तुम्ही प्रॉपर कशा वाढवलेल्या आहेत, किती उत्पन्न काढतोय, कसं काढतोय, त्याच्याप्रमाणे तुम्ही येऊन पडताळणी व्यवस्थित करून खात्री झाल्यावरती घेऊन जावा. इथं तुमची कसलीही फसवणूक ची कुठं शंका नाही आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळेल आणि नुसतं मार्गदर्शनच नाही तर लावण्यापासून कुठल्या जमिनीत ड्रिप कसं केलं पाहिजे, इथून पुढं तुमचं त्याची वाढ करून पर प्लांट पॉप्युलेशन, फ्रूट पॉप्युलेशन
पॉप्युलेशनप्रमाणे म्हणजे फळांची संख्या, झाडांची संख्या ह्याप्रमाणे पूर्ण नियोजन करून त्यांचं शेतकऱ्याचं एक आर्थिक गणित सक्षम करण्यासाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे रेड डायमंड. तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला पैसे निश्चित मिळतात. आणि व्यापाऱ्यांची मागणी प्रचंड आहे. आम्हाला रोज व्यापाऱ्यांचे फोन असतो, तुमच्या कन्सल्टिंगमध्ये कुठली रोपं आहेत, कुणाची आहेत, ते आम्हाला बाग आहे का कुणाची विकायला, तर ते तयार असतात नेहमी. तर आता तुम्ही कन्सल्टिंग करताय, तर कोणत्या कोणत्या पिकाची आम्ही सर्व पिकांमध्ये कन्सल्टिंग करतोय काय, आणि पिकाच्या अवस्थेप्रमाणेही करतोय. पूर्ण वर्षभराचं त्यांचं नियोजन करतोय. आणि नुसतंच नियोजन करत नाही तर शेतकऱ्याला आर्थिक फायद्यात हे आम्ही 100% आणतो. हे आम्ही पूर्ण अभ्यासांते आणि पूर्ण याच्याबरोबर आहे, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या आणि प्रॅक्टिकल, म्हणजे जे प्राप्त परिस्थिती जशी काय असेल, शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांच्याकडे लेबर कमी असेल, जास्त असेल, तर त्याप्रमाणे आम्ही त्यांचं योग्य ते आर्थिक नियोजन करतो आणि त्यांना फायद्यात आणतोय. हां, आपण रासायनिक, सेंद्रिय, जैविक आणि सूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे आत्ता नॅनो टेक्नॉलॉजी आणि AIचा पण आम्ही एकदम कमी खर्चामध्ये वापर कसा करायचा ह्याचंही मार्गदर्शन करतो. तरी मला सांगा, म्हणजे आता ह्यांच्या जी नर्सरीतून रोपं गेली ती, तर त्यांच्या बागेत तुम्ही टनेज वगैरे किती काढले काय? खूप आहे. आम्ही एक एक झाड म्हणजे पिंक तैवानमध्ये आम्ही पहिल्या वर्षी ऑलमोस्ट 25-30 किलोनं पिंक तैवानचं रोप उतरतोय, म्हणजे एक झाडावरती माल उतरतोय येणाऱ्या वर्षात ते 1.5 वर्षाच्या कालामध्ये रोप लावल्यापासून. त्याच्यानंतर रेडमध्ये 20 ते 25 किलोचं सरासरी पहिल्या 1.5 वर्षात ॲव्हरेज येते, म्हणजे लावल्यापासून, रोप लावल्यापासून. आणि बाकीचे बोरीचं तरी काय 50पासून 100 किलोपर्यंत गेलो आहे. पिंक तैवानमध्ये आम्ही एक एक झाड 125 किलोनं उतरलेलं आहे. आणि अशा बागा प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला आहे तिथं. तुम्ही येऊन प्रत्यक्षात व्हिजिट देऊन व्हेरीफाय करून, म्हणजे तुम्ही पडताळणी करून शेतकऱ्यांना भेटून तुम्ही सांगू शकता. इथंपर्यंत आम्ही काम करतोय. आणि घाडगे साहेबांचं खूप मोठं सहकार्य आहे आम्हाला, खूप मोठं, म्हणजे त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रभर रोज फोन असतात की बाबा तुमचं नियोजन हवं आहे साहेब, कधी येते आमच्याकडे व्हिजिटला, आपल्याला हवंच आहे. आणि साहेबांची बाग बघितली ना घाडगे साहेबांची, की लोकांना मोह आवरतच नाही, म्हणजे अतिशय म्हणजे डोळ्याचं पारणं फिटण्यासारखी बाग आहे. आता त्यांचं हार्वेस्टिंग झालेलं आहे, बाग आता विश्रांतीवरती सोडली आहे त्यांनी. खरं जेवढं पूर्ण वेळ त्यांची बोरीचं काम असू दे, बोरी पण महाराष्ट्रभर त्यांचं ॲपल बोर आहे, बॉल सुंदरी आहे, हे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं फेमस झालं. तरी कोणत्या कोणत्या भागात म्हणजे ह्यांच्याकडून रोपं गेलेली, म्हणजे आता काय शेतकऱ्यांचं म्हणणं काय येते माहिती आहे का, फक्त युट्यूबवर आहे ती सक्सेस स्टोरीज दाखवते ती, काय शेतकरी म्हणजे अडचणीत पण येतात ना. आम्ही युट्यूबवर येऊन तुम्हाला सांगायचाच एवढा अर्थ आहे, तुम्ही येऊन प्रत्यक्षात पडताळणी करा. एक नाही 10 बागा बघा, तुमचं समाधान होईपर्यंत तुम्हाला इथं बागा आहेत बघण्यासारख्या लाईव्ह. वेगवेगळ्या अवस्थेतल्या आहेत, वेगवेगळे अनुभव शेतकऱ्यांचे घ्या. काय ह्यांच्याकडे अंजीरची पण रोपं, आंब्याची रोपं चांगली आहेत, त्याच्या आंब्याच्या पण ट्रीटमेंट आहेत आमच्याकडे, अंजीरच्या पण आहेत. फेल गेलेल्या बागा पण डाळिंबाच्या त्याच्या आपण सक्सेस करतो. ह्यांच्याकडनं ऑलमोस्ट जेवढी काय रोपं जातात ते मोस्टली आम्ही बऱ्यापैकी तिथं कन्सल्टिंग करतोय. असं ज्यांना शेतकऱ्यांना आवश्यकता आहे त्याप्रमाणे. तेच की शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते माहिती आहे का, युट्यूबवर फक्त ज्यांच्या बागा सक्सेस आहे ते त्यांच्याच दाखवल्या जाते, पण शेतकरी म्हणजे तोट्यात येण्याचं काय कारण असू शकतं? शेतकरी तोट्यात येण्याचं फक्त ते यश बघून शेतीत उतरतात किंवा ती रोपं लावतात, कारण त्याच्या मागचं नियोजन ते बरोबर करत नाहीत किंवा त्यांच्याकडनं ते घडलं जात नाही. आम्ही करत असताना पूर्ण रोप लावण्यापासून उत्पन्न काढण्यापर्यंत कंटिन्यू आम्ही नियोजन देतो, त्यामुळे आपला एकही बाग फेल जात नाही किंवा एकही नुकसानात आहे असं शेतकरी आपला एकही नाही आहे. पूर्ण शेतकरी सगळे आपल्या फायद्यात आहेत. आता रेट मार्केटचं आपल्याला माहित नाही, तरी पण क्वालिटी तुम्ही चांगली केली निश्चित तुम्हाला रेट चांगला भेटतोय. लोकांनी बघून करू नये, येऊन सगळीकडे बघावं ऍक्च्युली त्यांचं आहे का, प्रत्यक्षात आहे का, त्याच्याप्रमाणे मग त्यांनी करावं. शेतकऱ्यांनी नुसतं बघून, व्हिडिओ बघून किंवा कोणाचं तरी ऐकून करू नये, प्रत्यक्षात यावं, बागा बघाव्या, शेतकऱ्याचा चांगला वाईट अनुभव घ्यावा, ह्याच्यामध्ये त्याचे काय ते तोटे काय आहेत, फायदे काय आहेत, प्लस मायनस म्हणतोय आपण, ते बघून करावं. त्यांची जमीन, पाणी ह्या सगळ्याचं अभ्यास करून केला, मार्गदर्शन प्रॉपर घेतलं त्यांनी तर निश्चित
फायद्यात ही शेती राहतेच राहते. मग ते तुम्ही कोणत्या पण पिकाचं करा, पेरूचं करा किंवा इतर कुठलीही फळबाग करा, काही हरकत नाही. आता काय शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतंय माहिती आहे का, हे फक्त रोपं खपवण्यासाठी जाहिरात करते ती. तर ह्यांच्याकडून रोपं नेल्यावर म्हणजे काय शेतकऱ्यांचं असं पण म्हणणं येतं की बाबा त्यांनी मार्गदर्शन करतील पण वेळेवर केलं पाहिजे, परत फोन नाही उचलणं. काय नर्सरीवाल्यांचं तसं पण होतंय, म्हणजे एकदा शेतकरी रोपं घेऊन गेला का परत त्यांचं फोन उचलायचं नाही, तर अशी पण कंडिशन होती ना. कामाच्या ह्याच्यातनं साहेबांचा व्याप जास्त असल्यामुळे काय वेळेला तसं होऊ शकतं. खरं तुम्ही परत आम्ही त्यांच्याबरोबर काम एकत्रित करतोय. तुम्ही आम्हाला केलं तर आमच्याकडे टीम आहे, तुम्हाला प्रॉपर परत म्हणजे प्रॉपर तुमचं पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन मिळेल. विक्रीपर्यंत व्यापाऱ्याला देईपर्यंत आमच्याकडे नियोजन आहे. ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी येऊन प्रत्यक्षात बघावं. खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याशी पण आम्ही संपर्क करून देतो तुमचा, त्यांच्याशी पण विचारून तुम्ही हे करू शकता, काहीच हरकत नाही. आता हे जे शेतकरी आलेत हे म्हणजे कोणाच्या रेफरन्स आलेत का व्हिडिओ बघून आलेत, कसे आलेत? हे आमचे पाहुणे आहेत, त्यांना आमच्या इकडच्या कन्सल्टन्सीच्या बागा बघायच्या होत्या. मग आमच्या इथली एक चांगल्या पद्धतीनं काम करणारे इथं आहेत, शेतकरी पण आहेत, त्यांचे हे पण आहेत. मग त्यांना इथं पसंत पडल्यावर त्यांनी आता रोपं पण बुकिंग करतात. असं त्यांचं फायनल झालंय प्लांटेशन करायचं. तरी त्यांच्या शेतात पहिलं काय दे की त्यांच्याकडे? हे ऊस बागायतदार आहेत. आता ऊसामधून त्यांनी फळबागांमध्ये त्यांनी आता हे होत आहेत, नवीन लागवड चालू करत आहेत. असं पूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार आहे त्यांना. तरी मग इतर पिकापेक्षा फळबागेविषयी काय मत आहे तुमचं? इतर पिकाचं जो आहे, आता पेरू जर म्हटला तर असे काही पिकं आहेत आपल्याकडे की जे 12 महिने तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न देऊ शकतात. काय सीझनल आहेत, काय कंटिन्यू 12 महिने चालतात. तर तुम्हाला आपण करत असताना एका पिकावर पण अवलंबून राहू नका म्हणतोय आम्ही. तुम्ही व्हरायटी ठेवा पिकामध्ये. ओके, जसं एक पीक चालू करा. आमच्याकडे भरपूर आहेत की पेरूमध्ये पैसे करून ड्रॅगन लावलाय, ड्रॅगनमध्ये पैसे करून परत रेड डायमंड लावलाय, रेड डायमंडमध्ये पैसे करून परत त्यांनी डाळिंब लावलेलं आहे. असे भरपूर शेतकरी आहेत. त्यांनी येऊन प्रत्यक्षात भेटा, पहा आणि खात्री करून मग पुढची वाटचाल करता येईल शेतकऱ्यांना. त्यामुळे उगाच बोलून ऐकून बघून नुसतं यूट्यूबवरती तुम्ही आंधळा विश्वास ठेवू नये. येऊन प्रत्यक्षात पाहावं आणि मग त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्यावा. घाडगे साहेबांचं सगळं तुम्हाला एकदम जेन्युइन आहे. त्यांचं कुठलंही तुम्हाला फसवणूक कधीच होणार नाही. त्यांच्यावर 4 रोपं तुम्हाला जास्त दिले जातील, कमी दिली जाणार नाहीत. तुम्हाला परत रोपांचं काय झालं आणि अतिशय योग्य दरात, म्हणजे एकदम तुम्ही कुठेही चौकशी करा त्याप्रमाणे, आणि रोपं एकदम गॅरंटेड मिळणार तुम्हाला. त्याच्यावरती तुम्हाला उत्पन्न चांगलंच मिळणार, त्याच्यात काही वाद नाही. आम्ही आता भरपूर शेतकऱ्यांचं यांच्यावर काम केलं, त्यामुळे आम्ही हे खात्रीशीर सांगू शकतोय. आणि आम्ही स्वतःचं पण प्लांटेशन आहे आमचं, म्हणजे आम्ही काय नुसतंच कन्सल्टिंग करतोय नाही, आमचं स्वतःचं पण प्लांटेशन आहे. अजून आमचं पुढचंही नियोजन चालू आहे. जवळपास 15,000 आम्ही प्लांटेशन करणार आहे रेड डायमंडचं. आमच्या शेतीमध्ये आमच्या ग्रुप आहे आमचा, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः पण एकत्रित म्हणून शेती करतो. तरी अडचणी काय जाणवते त्या फळबागेत? अडचणी याला भरपूर आहेत. म्हणजे मर रोगापासून मिलीबग आहे, निमॅटोड आहे, डंकमाशी आहे, ह्या सगळ्याला पर्यायी व्यवस्थापन आहे. त्यानंतर काळा करपा, बरेचसे डाग पडतात किंवा ह्या गोष्टी आहेत, सनबर्न आहे, ह्या सगळ्या गोष्टीला पर्याय आहेत. ते शेतकऱ्यांनी जर प्रॉपर केले तर निश्चितच तुम्हाला याच्यामधून हमखास यश हे निश्चित भेटेल. ठीक आहे, चालेल. नमस्कार.